इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 17 सप्टेंबर. मराठवाड्याच्या मातीचा टिळा. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. सूर्य उगवला होता, पहाट झाली होती, पण अजून प्रकाश पसरला नव्हता. सूर्यप्रकाशाच्या शोधात होता. सूर्याला प्रकाश सापडत नव्हता. सूर्याची किरणं खिन्न झाली होती. प्रकाशाशिवाय त्यांना कुठंच जाता येत नव्हतं. सांदी कोपऱ्यातला अंधार दूर करता येत नव्हता. अंधार होता म्हणून आकाशानंही आणखी रात्र आवरली नव्हती. स्वप्नांच्या मैफिली केव्हाच संपलेल्या होत्या. कोणतंही स्वप्न नसलेलं अदृश्य होत जाणारं दृश्य बघण्याची सक्तीची कैद रात्रीवर लादलेली होती. ही कैद झुगारून देण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रकाशाचा एखादा किरण रात्र सूर्याकडं मागत होती. पण सूर्यच स्वतः प्रकाशाच्या शोधात होता. पाखरांच्या संगतीत हा प्रकाश सापडेल असं सूर्याला वाटत होतं. तो पाखरांची वाट पाहत होता. पाखरांची घरटी केव्हाच जागी झाली होती, पण किलबिलाटाच्या नक्षत्रानं आकाशाचे पंख आणखी मोकळे केले नव्हते. किलबिलाटाचं नक्षत्र जात्याच्या घरघरीतून सांडणाऱ्या पिठाच्या घमघमाटाची वाट पाहत होतं. जात्याची घरघर सुरू होती. जात्यात दाणे भरडले जात होते, पण त्यांचं पीठच होत नव्हतं. जातं आणि जात्याची पाळू थकून गेली होती. जात्याचा खुंटा हलून बळकट केला गेला होता. खुंट्याला लागलेला हातही ओवीचा होता. पिठाचा घमघमाट आतल्या आत गुदमरत होता. दाण्यात कोंडलेला पिठाचा घमघमाट सड्या सावरानं जाग्या होणाऱ्या घराच्या मृदगंधाची वाट पाहत होता. घराची जमीन सारवून झाली होती, पण सारवणात अजून रेशीम आलं नव्हतं. अंगण झाडून झालं होतं, पण अंगणात अजून अंधार होताच. त्या अंधारावर शिंपलेला सडा स्वतःतलं रेशीम उलगडायला तयार नव्हता. हे रेशीम रांगोळीच्या रंगासाठी आसुसलेलं होतं. संस्कृतीच्या पावलाच्या गोंधनासाठी मनापासून आतुरलेलं होतं. सड्यावर रांगोळीचे ठिपके उमटले होते, पण ह्या ठिपक्यांची पावलं होत नव्हती. ही पावलं अंगणातल्या फुलझाडांच्या फुलण्याआधी उमटायला तयार नव्हती. फुलझाडांनी आपलं सगळं मन कळ्यांमध्ये ओतलं होतं, पण कळ्यांमधला सौरभ जागाच होत नव्हता. सुमनांची अवस्था उमलण्याआधीच मिटल्यागत झाली होती. सुमनं उमलायला हवीत, सुगंध दरवळायला हवा, रांगोळीत संस्कृतीची पावलं उमटायला हवीत, सड्या सारवणातलं रेशीम उलगडायला हवं, पिठाचा घमघमाट जागा व्हायला हवा, किलबिलाटाच्या नक्षत्रानं आकाशात झेप घ्यायला हवी, आकाशाचे पंख मोकळे व्हायला हवेत, सूर्याला प्रकाश सापडायला हवा. पण हे घडत नव्हतं. का घडत नव्हतं? काय चुकलं होतं? सूर्य विचारात पडला होता. झालेल्या चुकीबद्दल प्रायश्चित्त घ्यायची सूर्याची तयारी होती, पण चूकच कळत नव्हती. काय चुकलं हे सूर्य सगळ्यांना विचारत होता, पण कुणीही त्याला सांगू शकत नव्हतं. सूर्यानं त्याच्या स्मृतीची सगळी पानं उलगडली आणि त्याला मातीची आठवण झाली. त्याच्या लक्षात आलं, आपण मातीलाच विसरलो. मातीला कधी विसरायचं नसतं. रडवेला झालेला सूर्य मातीजवळ गेला. मातीच्या कुशीत शिरला. मातीनं त्याच्या पाठीवरून आपला वत्सल हात फिरवला. मातीनं त्याच्या कानात गोष्ट सांगितली. मातीच्या कुशीतूनच सूर्य उठला. त्यानं भारताच्या मातीचा टिळा भाळी लावला आणि किलबिलाटाचं नक्षत्र जागं होत आकाशात झेपावलं. पिठाचा घमघमाट जागा झाला आणि सूर्याला प्रकाश फुटला. भारताच्या मातीच्या टिळ्यात महाराष्ट्राच्या मातीचा टिळा आणि महाराष्ट्राच्या मातीच्या टिळ्यात मराठवाड्याच्या मातीचा टिळा होता. मराठवाड्याच्या मातीच्या टिळ्यामुळं सूर्याची प्रकाशदिंडी भरात आली. 17 सप्टेंबर 1948 निजामाच्या तावडीतून हैदराबाद मुक्त करणाऱ्या भारतीय सैन्याची स्वामी रामानंद तीर्थांची गाथा पुढं नेऊ लागली.